गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेला तुमचे सर्वांचे स्वागत। बघा मित्रांनो, आपण मुग्धा लिहू लागली हा पाठ अभ्यासला होता। कशा प्रकारे मुग्धा लिहू लागली हे आपण अभ्यासलं। मुग्धाच्या शाळेमध्ये एक बक्षीस समारंभ असतो। बक्षीस समारंभामध्ये लेखक येतात, त्या लेखकांचं भाषण होते। भाषणातून मुग्धा काय घेते, काहीतरी बोध घेते आणि त्या बोधाच्या माध्यमातून मुग्धा काय करते, आपल्या लिखाणाला सुरुवात करते। जसे जसे लेखकही अबोल असतात, ते कुणाशी बोलत नाही आणि नंतर ते लिखाणाला आपले जे विचार आहे ते कागदावर मांडत असतात आणि त्याच माध्यमातून मुग्धा पण काय करते की आपल्या मनातील ज्याप्रमाणे लेखकांनी विचार कागदावर मांडले त्याचप्रमाणे मुग्धा सुद्धा आपले विचार कागदावर मांडू लागते आणि कागदावर मांडत मांडत काय होते तर मुग्धा सुद्धा काहीतरी लिखाण करू लागते। त्या अशा पद्धतीने आपण मुग्धा लिहू लागली हा पाठ अभ्यासला आणि त्यावरचा स्वाध्याय जो होता, एका वाक्यात उत्तरे लिहा, प्रश्न पहिला हा सुद्धा आपला झालेला आहे। प्रश्न दुसरा कोण कोणास म्हणाले हा सुद्धा आपला झालेला आहे आणि प्रश्न तिसऱ्याकडे आता आपल्याला वळायचं आहे। बघा, प्रश्न तिसरा, कंसात दिलेल्या शब्दांपैकी योग्य शब्द निवडून वाक्य लिहा। तर तो प्रश्न आता आपल्याला लिहायचा आहे। कंसात दिलेल्या शब्दांपैकी योग्य शब्द निवडून वाक्य लिहायचे आहे। तर बघा, मी लिहून देते, त्या प्रकारे तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये व्यवस्थित लिहायचं आहे। प्रश्न तिसरा, त्यातील अ काय दिलेला आपल्याला, पाहुण्यांनी त्यांच्या लहानपणीच्या सांगितल्या। रिकामी जागा दिलेली आहे की काय सांगितल्या, पाहुण्यांनी त्यांच्या लहानपणीच्या काय सांगितल्या, गमती जमती, गमती जमती सांगितल्या। त्यातील आ, बोलण्यानं लिहिण्यानं वाचल्यानं माझ्यात रिकामी जागा घडत गेलं। काय घडत गेलं असेल, बोलण्यानं लिहिण्यानं वाचल्यानं माझ्यात काय घडत गेलं, परिवर्तन, म्हणजेच काय, बदल घडत गेला, परिवर्तन घडत गेलं। त्यातील ई, त्या पाहुण्यांचे भाषण ऐकून मुग्धा अगदी काय झाली, ई, त्या पाहुण्यांचे भाषण ऐकून मुग्धा अगदी मुग्ध झाली। ई, मुग्धाने रिकामी जागा पक्के ठरवले, नवीन वर्षाचा रिकामी जागा केला। मुग्धाने मनाशी पक्के ठरवले, नवीन
वर्षाचा जल्लोष नवीन वर्षाचा काय केला? संकल्प केला. नवीन वर्षाचा संकल्प केला. मुग्धाची कडी कशी होती? मुग्धाची अबोल अशी कडी होती ना ती, कुणाशी न बोलणारी अबोल कडी खुलू लागली. अबोल कडी फुलायला लागली. बघा, पाहुण्यांनी त्यांच्या लहानपणीच्या गमती-जमती सांगितल्या. बोलण्यानं, लिहिण्यानं, वाचण्यानं माझ्यात परिवर्तन घडत गेलं. त्या पाहुण्यांचे भाषण ऐकून मुग्धा अगदी मुग्ध झाली. दुसरा मुग्धाने मनाशी पक्के ठरवले, नवीन वर्षाचा संकल्प केला. आणि मुग्धाची अबोल कडी फुलायला लागली. या प्रकारे प्रश्न क्रमांक 3 आपला पूर्ण झालेला आहे आणि तो तुम्हाला नोटबुकमध्ये व्यवस्थित लिहून घ्यायचा आहे. आता आपण पुढला बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 4, खालील शब्दांना जोडून येणारे शब्द लिहा. प्रश्न क्रमांक 4 यानंतरचा लिहायचा आहे नोटबुकमध्ये. प्रश्न क्रमांक 4, खालील शब्दांना जोडून येणारे शब्द लिहा. जसं उदाहरणार्थ दिलेला आपल्याला गमती जमती, तसं आपल्याला जे शब्द दिलेले आहेत त्या शब्दांचं लिहायचं आहे. प्रश्न क्रमांक 4 त्यातील काय दिलेलं आहे? बारीक. त्याला जोडून कोणता शब्द येतो? सारीक. आपण काय म्हणतो? बारीक सारीक. जिकडे तिकडे. काटे कुटे. दगड धोंडे. दगड धोंडे. चढ उतार. पाला पाचोळा. या प्रकारे प्रश्न क्रमांक 4 सुद्धा व्यवस्थित नोटबुकमध्ये लिहायचा आहे. आता पुढील प्रश्न आपण बघणार आहोत. पुढील प्रश्न कोणता आहे? खालील शब्दांच्या सुरुवातीला कंसात दिलेले योग्य अक्षर शब्द लावून नवीन शब्द तयार करा. कंसात दिलेले शब्द आहे आपल्याला सु, गैर आणि जसं उदाहरणार्थ दिलेला आहे बोल, अबोल. आणि शब्द दिलेले आहे आपल्याला प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 5 शब्द दिलेले आहे आपल्याला सु, गैर आणि म्हणजे हे शब्द किंवा अक्षर आपल्याला लावायचं आहे आणि दुसरा शब्द तयार करायचा आहे. शब्द दिलेले आहेत आपल्याला संवाद, हजर आणि न्याय. बघा, तर आपल्याला शब्द दिलेले आहे. आपण शब्द लिहू. संवाद. संवादचं काय येईल? शब्द कुठला येईल? सुसंवाद. सुसंवाद.
हजर, हजरला काय येईल? गैर हजर. ई शब्द दिलेला आहे न्याय, न्यायला काय येईल? अ लागेल, अन्याय. या प्रकारे आपण प्रश्न क्रमांक 5 सुद्धा सोडवून घेतलेला आहे. तर आता आपल्याला प्रश्न क्रमांक 6 समजून घ्यायचा आहे मित्रांनो. हे जे प्रश्न मी तुम्हाला लिहून दिलेले आहेत ते प्रश्न व्यवस्थित नोटबुकमध्ये सुंदर अशा हस्ताक्षरामध्ये लिहून घ्यायचे आहे प्रत्येकाने. पुढलं बघूया प्रश्न क्रमांक 6. बघा प्रश्न क्रमांक 6. एकाच शब्दाला 2 वेगवेगळी अक्षरे लावली की 2 वेगवेगळे शब्द तयार होऊ शकतात. एकाच शब्दाला 2 वेगळी अक्षरे लावली की 2 वेगळे शब्द तयार होऊ शकतात. त्याचा अर्थ एकमेकांच्या विरुद्ध असू शकतो. उदाहरणार्थ संवाद या शब्दापासून सुसंवाद आणि विसंवाद. उदाहरण काय दिलेलं आहे? शब्द एक दिलेला आहे आपल्याला संवाद. संवादला 2 वेगळी अक्षरं लावली, सु लावला तर काय होईल? सुसंवाद. आणि वी लावला तर काय होईल? विसंवाद. विसंवाद म्हणजे काय? सुसंवाद म्हणजे चांगला संवाद, ज्यांच्या संवादातून काहीतरी दुसऱ्याला अर्थपूर्ण समजायला लागलं त्याला आपण सुसंवाद म्हणू. की एखाद्या गंभीर विषयावर जर कुणाचं काही बोलचाल चालू असेल तर आपण त्याला काय म्हणू? सुसंवाद. आणि एखाद्याचे काहीतरी वाद असेल, कलह असेल, भांडण असेल तर त्याला आपण काय म्हणू? विसंवाद. या प्रकारे याचा आणि याचा अर्थ कसा आहे मित्रांनो? तर विरुद्ध आहे. सुसंवाद म्हणजे एखादी चांगल्या बाबीविषयीचं संभाषण, चांगल्या बाबीविषयीचं संभाषण आपण त्याला काय म्हणू? सुसंवाद. आणि विसंवाद म्हणजे काहीतरी असं वेगळं ऐकायला मिळालं, विचित्र काहीतरी भांडण, वाद, कलह, त्याला आपण काय म्हणू? विसंवाद. तर दोघांचाही अर्थ कसा आहे? विरुद्ध आहे. सुसंवाद म्हणजे चांगला संवाद आणि विसंवाद म्हणजे काहीतरी चुकीचं आपल्याला ऐकायला मिळते आहे त्याला आपण काय म्हणू? विसंवाद. तर शब्द काय आहे? संवाद. आणि त्यापासून हे 2 शब्द लागले आहे. त्याला सु हा शब्द लागला आणि वी हा शब्द लागला. हे 2 शब्द लागले आणि त्याला काय झालं? तर 2 नवीन वेगळे शब्द तयार झाले. अशा अर्थाचे शब्द बनू शकतात. आता खालील शब्दांना वेगवेगळी अक्षरे लावून विरुद्ध अर्थाचे शब्द बनवा. त्यासाठी सु, अ, कु ही अक्षरे वापरा. त्यासाठी कोणते शब्द वापरायचे आपल्याला? आता दिलेला आहे, अ दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 6 त्यातील अ शब्द काय दिलेला आहे आपल्याला? स्पष्ट. याला काय लागेल? अस्पष्ट आणि सुस्पष्ट. अस्पष्ट म्हणजे जे व्यवस्थित दिसत नाही ते, आणि सुस्पष्ट म्हणजे जे चांगल्या पद्धतीने आपल्याला दिसते त्याला सुस्पष्ट असे म्हणतात. पुढचा शब्द दिलेला आहे आ. प्रसिद्ध. प्रसिद्ध. सुप्रसिद्ध आणि कुप्रसिद्ध. सुप्रसिद्ध म्हणजे ज्याची चांगल्या पद्धतीने ख्याती निर्माण झालेली आहे त्याला आपण काय म्हणू? सुप्रसिद्ध. आणि ज्याची ख्याती चांगल्या पद्धतीने निर्माण झालेली नाही त्याला आपण काय म्हणतो? कुप्रसिद्ध. आलं लक्षात? सुप्रसिद्ध
अमिताभ बच्चन हे व्यक्तिमत्व कसं आहे? सुप्रसिद्ध असं व्यक्तिमत्व आहे, म्हणजे ज्यांची ख्याती चांगल्या पद्धतीने निर्माण झालेली आहे त्यांना आपण काय म्हणू? सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व. आणि एखादा जर काही गुंड प्रवृत्तीचा व्यक्ती असला तर आपण त्याला काय म्हणू? सुप्रसिद्ध म्हणू का? तर नाही. तर तो व्यक्ती कसा असेल? तर कुप्रसिद्ध व्यक्ती असेल. त्याची ख्याती तर निर्माण झालेली आहे, अमिताभ बच्चनची ख्याती निर्माण झालेली आहे. आणि जो एखादा कुप्रसिद्ध व्यक्ती असेल की जो गुंड प्रवृत्तीचा असेल तर त्याची पण ख्याती निर्माण झालेली आहे. पण ती ख्याती कशी निर्माण झालेली आहे? कुप्रसिद्ध, म्हणजे तो वाईट प्रवृत्तीचा व्यक्ती म्हणून त्याला नावलौकिक मिळालेला आहे. त्याला आपण काय म्हणू? कुप्रसिद्ध व्यक्ती. म्हणजे ज्याला वाईट व्यक्ती म्हणून असं नाव मिळालेलं आहे त्याला आपण कुप्रसिद्ध व्यक्ती असं म्हणू. पुढचं आहे योग्य. सुयोग्य आणि अयोग्य. सुयोग्य आणि अयोग्य. सुयोग्य म्हणजे चांगल्या पद्धतीचा आणि अयोग्य म्हणजे वाईट पद्धतीचा. सुयोग्य म्हणजे चांगल्या पद्धतीचा आणि अयोग्य म्हणजे वाईट पद्धतीचा. अशा शब्दांच्या आणखी काही जोड्या तुम्हाला शोधायचा प्रयत्न करायचा आहे आणि त्या शोधायच्या आहे. आता पुढचा प्रश्न दिलेला आहे 7वा. खालील जोडाक्षरांसारखे शब्द लिहा. पक्के जोडाक्षरांसारखे आपण पूर्वीचे जे पाहिले ते आता हे तुम्ही लिहून घ्यायचं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 7. प्रश्न क्रमांक 7वा शब्द दिलेला आहे आपल्याला आणि ते लिहायचं आहे. पक्के, कच्चे. आपण काय म्हणतो? कच्चे, पक्के. पुढचं दिलेलं आहे संपत्ती, धन. संपत्ती आपण काय म्हणतो? धन संपत्ती. कच्चे, पक्के, कच्चे आणि संपत्ती, धन. धन संपत्ती याप्रमाणे आपण 7वा प्रश्न सुद्धा लिहून घेतलेला आहे. प्रश्न क्रमांक 8वा आहे. खालील शब्द पहा तसेच लिहा. जसेचे तसे शब्द आपल्याला आपल्या नोटबुकमध्ये लिहायचे आहे. मुद्दा, बक्षीस, आमंत्रण, खुर्ची, गोष्टी, प्रसंग, परिवर्तन, शब्द संपत्ती, नित्यक्रम, निश्चय, संकल्प, प्रोत्साहन, कौतुक, वर्णन, मैत्रीण, मनाविरुद्ध, कल्पना आणि प्रसिद्ध हे शब्द तुम्हाला जसेचे तसे लिहून घ्यायचे आहे. मित्रांनो, पुढे दिलेला आहे उपक्रम. 1. वर्तमानपत्रे, मासिके यात येणारे विनोद शोधा व ते लिहा. दुसरा आहे तुम्हाला आवडलेले विनोद इतरांना सांगा. तिसरा आहे तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना, प्रसंग लिहून वर्गाचे वार्तापत्र तयार करा. चौथा, तुमच्या आजूबाजूला कोण कोण राहते, तुम्ही शेजाऱ्यांकडे केव्हा केव्हा जाता, कोणत्या विषयावर गप्पा मारता ते वर्गात सांगा. प्रकल्प आहे वेगवेगळ्या पाठ्यपुस्तकातील तसेच परिसरातील उपलब्ध मजकुरातील जोडाक्षरयुक्त शब्दांची यादी तयार करायची आहे. त्यांचे खालील सूचनेनुसार गट तयार करायचे आहेत. य. जोडून येणारी जोडाक्षरे, वाक्य, धान्य. य. दुसरं दिलेलं आहे एकच अक्षर 2 वेळा असलेली जोडाक्षरे, उदाहरणार्थ अन्न, गप्पा आणि लठ्ठ. र. ची जोडाक्षरे, ट्रक, चक्र, कैऱ्या, मित्र आणि सूर्य. या पद्धतीने तुम्हाला प्रकल्प दिलेला आहे तो सुद्धा करायचा आहे घरी तुम्ही, की वेगळे वेगळे शब्द शोधायचे आणि ते लिहायचे आहे. याप्रमाणे आपला हा जो पाठ आहे त्या पाठातील जो स्वाध्याय आहे तो पूर्ण लिहून झालेला आहे. जो स्वाध्याय मी लिहून दिलेला आहे तो तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये व्यवस्थित सुंदर अशा हस्ताक्षरामध्ये लिहायचा आहे आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर आजचे होमवर्क म्हणून सेंड करायचा आहे. हा झाला तुमच्यासाठीचा आजचा गृहपाठ. धन्यवाद.